नमस्कार. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. ओम नमः शिवाय. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर मागील भागात आपण शिवमहिम्न स्तोत्राचं अर्थासहित वाचन सुरू केलं होतं. तर मागच्या भागात आपण त्याची आख्यायिका आणि पहिले 6 श्लोक आपण समजून घेतले होते. तर आता काही पुढचे श्लोक आपण समजून घेणार आहोत. तर आजचा आपण पहिला श्लोक घेऊया, तो म्हणजे 7वा. आणि या श्लोकाचं वैशिष्ट्य असं की त्याची जी शेवटची ओळ आहे तर ती विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत त्यांच्या भाषणात ती त्यांनी सांगितली होती आणि ती समजावून सांगितली होती. तर ती शेवटची ओळ म्हणजे काय, तर ती रुचीनाम वैचित्र्या धृजकुटिलनाना पथजुषाम नृणामेको गम्यस्त्वमसी पयसा मर्णव इव. म्हणजे की जसं त्याचा अर्थ काय आहे तर ते आपण पुढे समजून घेणार आहोत. तर तत्पूर्वी आपण त्या श्लोकाच्या अर्थाला प्रारंभ करूया. तर पुष्पदंत काय म्हणतो की 3 वेद, सांख्यशास्त्र, योग, शैवमत, पांचरात्र इत्यादी निरनिराळ्या शास्त्रांविषयी हेच श्रेष्ठ, हेच हितकारक अशी मनुष्यांची मतभिन्नता आढळते. ठीक आहे ना. लोक आपल्या मनुष्य काय करतात की आपल्या आपल्या इच्छेनुसार त्यांना जे हितकारक वाटतं त्याचा ते प्रचार करतात. तर हा पहिले म्हणतो 3 वेद. आता तुम्ही विचाराल की वेद तर 4 आहेत, आहे का नाही. तर मग हे 3 वेद काय झाले, तर पूर्वी वेदांचं विभाजन हे जसं आपण आता 4 वेद पाहिले, वेदव्यासांनी त्याचे 4 भाग केले. तर पूर्वी वेदांचं असंही विभाजन होत होतं की वेद त्यांच्यातला गद्य भाग हा एक भाग झाला, पद्य भाग झाला आणि गान असा हा 3रा भाग झाला. म्हणून हे 3 वेदांचे असे 3 प्रकारेही भाग पाडायचे, म्हणून त्याला वेदत्रयी म्हणायचे. ठीक आहे. तर 3 वेद म्हणजे जवळपास ते 4च, पण 4 वेगळ्या दृष्टिकोनाने पाहिले तर ते 3 असं पकडायचे. म्हणजे गद्य, पद्य आणि गान. म्हणजे ऋक, यजुस, साम असे. तर तो काय म्हणतो की 3 वेद, सांख्यशास्त्र, योग, शैवमत, पांचरात्र निरनिराळ्या शास्त्रांविषयी हेच श्रेष्ठ, हेच हितकारक असे वेगवेगळे लोक सांगत सुटतात की ते त्यांच्या मताचा प्रचार करत असतात. कारण प्रत्येकाची आवड वेगळी असते ना, आहे की नाही. तर प्रत्येकाला वेगळ्या गोष्टी आवडत असतात. तर ते त्याच्याप्रमाणे त्यांना जे आवडतं त्याचा ते प्रसार करतात. त्यामुळे बऱ्या वाईट कोणत्याही मार्गांनी तुमची उपासना करणाऱ्या माणसांना मिळायचे असते मात्र तुम्हालाच. म्हणजे असे हे ते सगळे जे वेगवेगळे जे मार्ग आहेत ते शेवटी अंती तुम्हालाच प्राप्त होतात. जसे सर्व ठिकाणच्या पाण्याला शेवटी जायचे असते सागराकडेच, आहे की नाही. तर ही जी ओळ आहे तर ती विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत त्यांच्या भाषणात सांगितली होती. म्हणजे की वेगळ्या मार्गांनी उपासना केलेली जे मनुष्य आहे ते अंती परमेश्वरालाच मिळतात. ठीक आहे ना. जसे वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी शेवटी सागरातच जातं, आहे की नाही. म्हणजे तो श्लोक आहे ना, आपण सर्वश्रुत असा तो श्लोक आहे की आकाशात पतितं तोयम यथा गच्छती सागरः सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छती. म्हणजे प्रत्येक देवाला नमस्कार केलेला हा केशवाला जातो. जसं सगळ्या आकाशातून पाणी येतं आणि ते निरनिराळ्या नद्यांमधून जातं शेवटी अंती सागरालाच. असो. तर असा हा 7वा श्लोक तिथे संपला. तर आता 8व्या श्लोकात तो काय म्हणतो की हे वरदायका. ठीक आहे. मोठा नंदी, खट्वांग व परशु ही आयुधे, आहे की नाही. की त्यांच्याकडे कुठली आयुध आहेत तर मोठा नंदी, खट्वांग आणि परशु. आता नंदी तर काय माहिती आहे तुम्हाला एकदम, आहे की नाही. आता खट्वांग म्हणजे काय, तर खट्वांग म्हणजे म्हणजे खट्वांगचं तुम्ही जर संस्कृत शब्दकोशात पाहिलं तर त्याचा अर्थ असा होतो की ते एखाद्या बेडच्या खालचं जे लाकूड असतं त्याला खट्वांग म्हणतात. तर एकदम साधी सामग्री असलेले की अशी एकदम साधी, म्हणजे एखादं लाकूड जरी असलं किंवा चितेचं एखादं लाकूड असलं तर त्याला देखील खट्वांग म्हणतात.
तर एकदम साधी सामग्री म्हणजे काय, तर एक नंदी, एक खटवांग म्हणजे एखादा लाकडाचा तुकडा आणि परशु अशी एकदम साधी आयुधे तुमच्याकडे आहेत. आणि त्याबरोबर काय आहे तर व्याघ्राजिन, भस्म आणि सर्प आणि खापर. ठीक आहे, तर एकदम अशी साधी साधन सामग्री आहे. ठीक आहे, परंतु तुमच्या कृपा कटाक्षाने मिळालेले निरनिराळ्या प्रकाराचे वैभव मात्र देव धारण करतात. तो म्हणतो की भगवान शंकरांकडे तर अत्यंत अशी साधी साधन सामग्री आहे. तर काय तर लाकडाचा तुकडा, खापर आहे, सर्प आहे, भस्म आहे, नंदी आहे आणि परशु आहे. एकदम साधी पण तुमच्या कृपेमुळे निरनिराळ्या प्रकारच्या देवतांकडे वेगळे ते वैभव ते धारण करतात. म्हणजे जसं भगवान विष्णूंना त्यांनी प्रसन्न होऊन त्यांनी सुदर्शन चक्र दिलं होतं, आहे की नाही. आणि अशा ते बरेच प्रकारचे त्यांनी मोठे मोठे वर त्यांनी दिले होते. स्वतः मात्र साधे, इतरांना मात्र ते वैभवात ठेवतात, असे ते त्यांनी वर्णन केलेलं आहे सुंदर. आणि तो पुढे काय म्हणतो, कारण तुम्हाला त्या सगळ्या वैभवाचा मोह नाही, कारण आत्मानंदात रमलेल्यांना विषय मृगजळ मोह घालू शकत नाही. तर भगवंत जे आत्मानंदात रमण झालेले आहेत त्यांना हे विषय मृगजळ काय त्याचा काय मोह नसतो. असा हा 8वा श्लोक. तर आता 9व्या श्लोकात तो काय म्हणतो की हे त्रिपुरनाशना, कोणी हे विश्व अविनाशी आहे असे म्हणतो, तर कोणी म्हणतो की हे क्षणभंगूर आहे, तर आणखी कोणी जगात काही पदार्थ अविनाशी आहेत आणि काही पदार्थ विनाशी आहे असं काहीतरी सांगतो. अशा स्थितीत या सर्व मतमतांची गंमत वाटून मीही तुमची स्तुती करता लाजत नाही. लोक निरनिराळ्या प्रकारचे त्यांचे मतं मांडून ग बसतात, तर हा म्हणतो की मी पण तुमची स्तुती करण्याला काही लाजत नाही. का, लोक म्हणतातच आहे तर मी गप्प का बसू. तर अशा स्थितीत त्या सर्व मतांची त्याला गंमत वाटते की हा बाबा, ही काय लोक काय म्हणतात की जसं झालं होतं की नाही लाईटच्या बाबतीत, काही लोक म्हणायचे की लाईट हा पार्टिकल आहे, हा तंतू आहे, तर काही म्हणायचे नाही हा ती वेव आहे. तर एके दिवशी म्हणजे ते मतमतांची इतकी त्यांची गल्लत झाली होती की काही विद्वानांनी असं पण म्हटलं होतं की लाईट जी आहे तर ती सोमवार, बुधवार आणि गुरुवार ही पार्टिकल असते आणि इतर सगळे वार ती वेव असते, आणि रविवारी मात्र तिचं स्वरूप काही निश्चित नसतं कारण तो देवाचा वार आहे त्यांच्या. तर अशा काहीतरी ते मतं सांगायचे. तर आईन्स्टाईनला लाईट पार्टिकल आहे हे त्यांनी त्याच्या फोटोवोल्टाईक इफेक्टसाठी त्याला नोबेल प्राईज पण मिळालं, आहे का नाही. आणि यंग्स मॉड्युलसचा जो थॉमस यंग आहे त्यांनी त्याच्या डबल स्लिट एक्सपेरिमेंटनी की लाईट ही वेव्ह पण आहे म्हणजे तरंग पण आहे असं पण सिद्ध केलं. नंतर डी ब्रॉय नावाचा वैज्ञानिक येतो आणि तो म्हणतो की लाईट हे पार्टिकल पण आहे म्हणजे तंतू पण आहे आणि वेव्ह पण आहे की नाही. असे काहीतरी मतमतांचे जशी गंमत वाटायची एखाद्या विज्ञानाच्या स्टुडंटला, हे की नाही. तर तशी या पुष्पदंताला वाटते की लोक म्हणतात की विश्व अविनाशी आहे, काय म्हणतो की नाही काही अविनाशी नाही आहे. तसंच काही लोक म्हणतात की काही पदार्थ अविनाशी आहेत, काही विनाशी आहेत असं. तर अशा स्थितीत त्याला त्याची गंमत वाटते, कारण सर्वरूप अशा तुमची कशीही स्तुती केली तरी ती योग्यच ठरणार आहे. बरोबर, कशीही स्तुती केली, आपण बोलताना बोबडं जरी बोललं, लहान बाळ जरी बोबडं बोलताना जरी बोललं तरी आईला बरंच वाटतं की नाही, की आई न म्हणता तो काहीतरी बोबड्या बोलांनी बोलला तर ते आपल्या आईला किती गोड वाटतं. तसंच भगवंताला त्यांची स्तुती कशीही असली म्हणजे चुकीची असो किंवा त्यांचं स्वरूपाचं ज्ञान न झालं असलं तरीही काही भक्तांनी त्यांची जी स्तुती केली तर ती बोबडे बोल जरी असले तरी बालकासारखे तरी ते भगवंताला आवडणारच असं तो म्हणतो. त्याचा शेवटी तो तात्पर्य असा काढतो की बडबड करायची तर धीटपणा लागतो हेच खरे. तसेच विद्वानांची वरील मते असोत किंवा माझी स्तुती असो, परब्रह्म स्वरूप आपल्या दृष्टीने ती वाचाळताच नव्हे का. म्हणजे शेवटी वाचाळताच आहे, पण ती म्हणजे भगवंताच्या स्तुतीसाठी लागली म्हणून ती चांगली, जरा थोडीफार त्याची
चांगल्या प्रकारची वाचाळता. तर तो पुढे असा तो 9वा श्लोक संपन्न झाला. तर आता 10व्या श्लोकात तो काय म्हणतो की हे वाणींचे अधिपते, अग्निप्रमाणे तेजस्वी मूर्ती धारण करणाऱ्या तुमच्या महिम्याचे मोजमाप करण्यासाठी ब्रह्मदेव वर सत्यलोकापर्यंत आणि श्रीहरी खाली पाताळापर्यंत प्रयत्नपूर्वक गेले, पण तुमच्या महिम्याचा थांगपत्ता ते लावू शकले नाहीत. तर ते लिंगोद्भव शिवाची जी गोष्ट इथे त्यांनी काढली, म्हणजे एक मोठा अग्नीचं असं मोठंपैकी वलय असं निर्माण झालं आणि ब्रह्मदेव म्हणतात की ते वर असे त्याचा अग्नीचा शोध लावायला ते आहे कुठं या तेजाचा स्रोत ते पाहण्यासाठी तो वर गेला. आणि भगवान विष्णू जे आहेत तर ते खाली गेले आणि दोघांना त्याचा थांगपत्ता काही लागला नाही. ठीक आहे. नंतर झालं काय की अत्यंत श्रद्धेने भक्तिपूर्वक जेव्हा त्यांनी तुमची स्तुती केली तेव्हा मात्र तुम्ही स्वतःहून त्यांच्या पुढे उभे राहिलात. ठीक आहे. तर खरेच आपली सेवा कोणते फळ देणार नाही बरे. भक्तीमुळे तुम्ही स्वतःच भक्ताधीन असता हे खरे. आता हे फार सुंदर असं तो सांगतो. तर भगवंत जे आहेत तर ते सर्वतंत्र स्वतंत्र आहेत, परंतु भक्तपराधीन आहेत. ठीक आहे ना. तर ते भक्तवत्सल आहेत म्हणून आणि परमदयाळू असे त्यांचं स्वरूप आहे. तर भलेही ते निरनिराळ्या मतांच्या ह्याच्याप्रमाणे आच्छादित असतील, पण तरीही शुद्ध भक्तीने ते गम्य आहेत. तर पुढे तो 11व्या श्लोकात असं म्हणतो की हे त्रिपुरसंहारका, रावणाला युद्धाची खुमखुमी असणारे 20 बाहू असूनही युद्ध न करताच अनायासे शत्रुविरहित त्रिभुवनाचे साम्राज्य मिळाले. आहे की नाही. की रावणाला फार युद्धाची खुमखुमी होती. असा तो 20 बाहूंचा आणि 10 तोंडांचा असा तो दानव, त्याला कुठलेही एखादेही त्याला युद्ध न करता अनायासे शत्रुविरहित त्रिभुवनाचे साम्राज्य मिळाले. त्याने आपल्या चरणकमलांवर स्वतःची शिरकमले अर्पण करून जी दृढभक्ती केली तिचाच हा प्रभाव होय. तर तो काय म्हणतो की त्याने जे शिरकमल अर्पण केली होती रावणाने तुमच्या दृढभक्तीवर, आहे का नाही, की त्यांनी त्याचे 10चे 10 शिर कापून असे वाहिले होते. शिरकमल तो त्याला म्हणतो. त्याच्यावर तुम्ही प्रसन्न होऊन त्याला एकदम त्रिभुवनाचे साम्राज्य देऊन टाकले, तर त्याचाच प्रभाव हा होय. आता पुढे तो काय म्हणतो की तुमच्या सेवेने शक्ती प्राप्त झालेल्या आपल्या बाहूंचा तुमचे निवासस्थान असणाऱ्या कैलास उपटून जबरदस्तीने लंकेत नेण्यासाठी जेव्हा तो उपयोग करू लागला तेव्हा तुम्ही तुमच्या अंगठ्याचे टोक जरासे पर्वतावर दाबताच त्याखाली सापडलेल्या रावणाला पाताळात सुद्धा उभे राहणे कठीण झाले. तो म्हणतो असे तुम्ही वरदायक की शुद्ध भक्तीने ते तुम्ही प्रसन्न होता. आणि पुढे तो काय म्हणतो की त्याच रावणाला पुढे तो असा त्याला खुमखुमी आली की तो म्हणतो की अच्छा तुमच्याच सेवेने त्याला ती शक्ती प्राप्त झाली आणि आता तो तुमच्यावरच ती लागू करण्यासाठी त्याने तो कैलास उपटून नेण्यासाठी तो प्रयत्न करू लागला. पण त्यावेळी तुम्ही तुमच्या पायाचा अंगठा थोडासा मात्र काय त्या कैलासावर ठेवला, तर तो अक्षरशः त्या पर्वताखाली दबून गेला. इतका दबला की शेवटी त्याला पाताळात सुद्धा राहायची जागा मिळाली नाही. तर पुढे तो काय म्हणतो की हा बरोबरच आहे, कारण दुष्टाला ऐश्वर्य मिळाले की त्याला मस्ती येते हेच खरे. ठीक आहे. असं तो त्या रावणावर उद्गार करतो. तर अशा रीतीने आपले 12 श्लोक संपन्न झालेले आहेत की पुढचे 6 म्हणजे 7 ते 12. तर असे हे 6 श्लोक आता आपण इथे इति करूया आणि हे भगवंताच्या चरणकमली आपण यांना समर्पित करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. धन्यवाद.